नमस्कार, मी रवींद्र थोरात आणि आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. पाहूया एक महत्त्वाची रेल्वे अपडेट. मध्य रेल्वेने उपनगरीय प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली. 20 जुलै 2026 पासून मुख्य मार्गावर 12 डब्यांच्या 10 लोकल गाड्यांचे 15 डब्यांच्या रॅकमध्ये श्रेणी सुधार करण्यात येणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना होणार आहे. प्रत्येक गाडीत 3 अतिरिक्त डबे जोडले जाणार असल्याने प्रत्येक सेवेची प्रवासी क्षमता सुमारे 25% वाढणार आहे. या नव्या व्यवस्थेनुसार CST ते अंबरनाथ, कल्याण, बदलापूर आणि कर्जत तसेच परतीच्या दिशेने धावणाऱ्या एकूण 10 सेवा आता 15 डब्याच्या लोकल म्हणून चालवण्यात येणार आहेत.तील काही सेवांमध्ये स्लो लोकलचे फास्ट लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि जलद होणार आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार 16 ऑक्टोबर 2012 रोजी मुंबई उपनगरीय नेटवर्कवर प्रथमच 15 डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये आणखी 6 फेऱ्यांची भर पडली आणि आता 20 जुलै 2026 पासून आणखी 10 सेवांचे अपग्रेडेशन होत असल्याने 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या 22 वरून थेट 32 वर जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उपनगरीय लोकलच्या एकूण 1820 फेऱ्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. याशिवाय नजीकच्या काळात नॉर्थ ईस्ट मार्गावरही अशाच प्रकारच्या 15 डब्यांच्या सेवा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. ही माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकातून देण्यात आले. रेल्वे आणि आपल्या परिसरातील अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.